महाराष्ट्राच्या मूळ महाराष्ट्राचा या लोकसभा निवडणुकीवरील आधारित विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी मनोज भोयर। या 5 वर्षात दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या मतदारसंघात खासदारांनी किती काम केलं, त्या कामातून नेमकं जनसामान्यांना समाधान मिळालं का, किंवा त्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचे मुद्दे कोणते आहेत, काँग्रेसचं याच्यावरती काय म्हणणं आहे। स्वाभाविक आहे की आपली बाजू पूर्णपणे लावून धरण्याचा ची भूमिका ही शिवसेनेची असेल, भाजपची असेल, पण दुसऱ्या पक्षांचं काय म्हणणं आणि लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पक्षांची मतं नेमकी काय आहे ती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या दक्षिण मध्य मुंबई लोकसभेच्या मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे। चेंबूर पासून अणुशक्तीनगर पासून तर थेट माहीमपर्यंत वडाळा धारावी इतके मोठे पसरलेले सगळे मतदारसंघ आहे। त्यामुळे या सर्व मतदारसंघांना इथले खासदार शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी खरंच न्याय दिला का हे तपासून पाहण्याची गरज आहे। आणि त्यामुळे त्यांच्या नेत्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत, आपल्यासोबत आहेत माजी शिवसेनेचे आमदार बाबूराव माने। खासदारांचं एकंदरीत 5 वर्षातलं कामकाज कसं होतं? अत्यंत समाधानकारक काम त्यांनी धारावीमध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं आहे। गेली 5 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना राबवून विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी फार मोठी आघाडी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे। महानगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात, दिल्लीवरनं धारावीच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात, केंद्राची 40 एकर जमीन धारावीच्या डेव्हलपमेंटमध्ये मिळवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आणि सतत 5 वर्ष पासपोर्ट ऑफिस आणलं, धारावीच्या विकासाच्या संदर्भातला प्रश्न मार्गी लावला, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना वापरून खासदाराने दिल्लीमध्ये राहून आपल्या मतदारसंघासाठी जे काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये राहुल शेवाळे कुठेही कमी पडले नाहीत। आता तुम्ही ऐकलं की बाबूराव माने यांनी आपली एक बाजू लावून धरली खासदारांची, की संसदेमध्ये आवाज उठवला, वेगवेगळे विकास कामं मार्गी लागले। याचा जो थेट परिणाम आहे समाजामध्ये तो नेमका झाला असं आपल्याला वाटतं? राहुल शेवाळे पहले अपना खासदार अपने एकनाथ गायकवाड़ 10 साल तक रहे। उन्होंने पूरे विभाग में इतना कार्य किया, मोनोरेल लाई, मेट्रो लाई, चेंबूर के पूरे हाईवे बनाए, धारावी में विकास के बारे में धारावी डेवलपमेंट का काम वर्षा गायकवाड़ और एकनाथ गायकवाड़ जी ने बड़े जोर से किया। जब हम लोगों ने रूल्स के अंदर 300 फुट का घर लोगों को देने का जब कायदा लाया, तब शिवसेना के लोगों ने विरोध किया कि हमें 400 फुट का घर चाहिए। लेकिन अभी जो डीसीआर नया बना और जो ये लोगों ने जो घोषणा की है उसमें भी 300 फुट का ही घर है। अगर वो डीसीआर पढ़े और उसके अंदर अगर 300 से ज्यादा लिखा हुआ है तो मैं राजनीति जीवन से इस्तीफा दे दूंगा। राजनीति से इस्तीफा मत दीजिए हुकुम सिंह जी। हा जो घोळ आहे तो नेमका काय आहे? राहुल गांधींनी घोषणा केली की 500 स्क्वेअर फुटाचं घर हे त्यांचं सत्ता आल्यानंतर, सरकार आल्यानंतर ते धारावीतल्या म्हणजे मुंबईतल्याच सगळ्या झोपडपट्टी वासियांना देतील। एक लक्षात घ्या, 400 फुटाचं घर मिळावं म्हणून आम्ही 15 वर्ष धारावीत संघर्ष केला। त्यावेळेला काँग्रेस पक्षाचंच धारावीत राज्य होतं। 250 फुटापेक्षा एकही फूट जास्त देणार नाही असं म्हणणारे काँग्रेसचे लोक आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणतायत आम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर देऊ। हे किती लोकांना फसवण्याचा हा प्रकार आहे ते बघा। मिलिंद गेली आम्ही जवळ 15 वर्ष फक्त 400 फुटाचं घर द्या म्हणून सगळे आंदोलन करतोय आणि त्यावेळेला आम्हाला यांनी दिलं नाही। आणि आता निवडणूक ऐका हो, अरे तुमचं ऐकलं ना मी, ऐका ना जरा शांतपणे ऐका। मुद्दा असा आहे, त्यावेळेला 400 फुटाचं सुद्धा घर दिलं नाही। सगळ्या धारावीतल्या राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रचंड संघर्ष केला, धारावी बंद केली, पूर्णपणे मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, तरी सुद्धा आम्हाला 250 फुटापेक्षा जास्त देणार नाही म्हणाले। आणि आता निवडणुका आल्यावर म्हणतात 500 देऊ। म्हणजे हे लबाड माणसाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं वाटत नाही, तशातला हा प्रकार आहे। मिलिंद तुळसकर आहेत भाजप नेते। मुख्यमंत्र्यांनी धारावीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात जी भूमिका घेतली आणि मुळात हा जो स्क्वेअर फूटचा वाद आहे सातत्यानं 250, 300, 338 तो आता थेट राहुल गांधींनी 500 स्क्वेअर फूट पर्यंत नेऊन पोहोचवलाय। भाजपची भूमिका काय आहे? सर्वात प्रथम मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन, कारण 2004 साली धारावी रिडेव्हलपमेंट DRP जो सुरू झाला 2004 साली झाला। 2004 ते 2014
अखंड ह्या DRP वरती शेकडो कोटी रुपये फक्त चहा चिवड्यावरती गेले. फक्त मिटिंगा झाल्या, कोण सेक्रेटरी मीटिंग, टेक्निकल कमिटी मीटिंग ह्याच्यातच सगळा वेळ गेला. भाजपच्या काळात सुद्धा झाल्या मीटिंग 2004 ते 2014 आणि 14 नंतर ह्याला मूर्तरूप आणण्याकरता ज्याच्यात सगळ्यात महत्वाची गोम होती की ह्या धारावीचा विकास करण्याकरता जागा जरुरी होती. ती म्हणजे रेल्वेची जागाच फक्त अवेलेबल होती. आणि ती रेल्वेची जागा अखंड भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेच्या जागेचं काम, रेल्वेची जागा सरकारकडे, राज्य सरकारकडे देऊन 45 एकर जमिनीचे पैसे देखील राज्य सरकारने देऊन हा विकास घडवला मी जातोय. तुमच्याकडे परत येणार आहे. एकच मुद्दा आता मगाशी आता जी चर्चा झाली 250 फूट आणि 300 फुटाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की केंद्रामध्ये जे सरकार होतं, काँग्रेस होतं, राज्यात देखील काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेला ह्याच राज्यामध्ये नॅशनल हाऊसिंग पॉलिसी प्रमाणे झोपडपट्टीवाल्यांना 269 फूटची घरं द्यायची होती. पण तेव्हा आपल्याकडे 225 देत होती. पण ती देखील 5 वर्षानंतर आपल्याकडे 269 झाली. आज ती आमच्या सरकारने आल्यानंतर आज 400 फुटाची घरं जवळजवळ मिळणार. हे काँग्रेसच्या काळात तयार झालेलं धारावी स्पोर्ट कॉम्प्लेक्स होतं, याचं प्रायव्हेटायझेशन का झालं, म्हणजे काय कारण होतं नेमकं असं वाटतं आपल्याला? काय तुम्हाला माहिती याचं कारण नेमकं काय? एक काय माहिती का, ते बांधलं काँग्रेसच्या राज्यामध्ये. आमदार वर्षाताई गायकवाड आणि एकनाथ गायकवाड खासदार होते त्यावेळी बांधलेलं आहे. पण त्यावेळी त्यांनी का नाही धारावीसाठी खुला करून दिला. आता आमच्यावरती का तुम्ही रोख करता की प्रायव्हेट केलं म्हणून? हे काँग्रेसच्या काळातच काँग्रेसच्या काळातच प्रायव्हेट झालेलं आहे. आमच्या काळात तेव्हा प्रायव्हेट झालेला आहे. आता गेल्या महिन्यापासून पोरांना ऍडमिशन देत नाही. आता एक मिनिट, एक महिना झालाय सुरेश, एक महिना झालाय प्रॉफिट मध्ये असताना आता प्राइवेटाइजेशन केलंय. धारावी की भीड़ में सबसे बड़ा घोटाला हुआ, करोड़ों रुपए का घोटाला हुआ. जब वो भीड़ हुई, रेलवे की जमीन 45 एकड़ अगर देने का था और गवर्नमेंट से खरीदी करके लेने वाला था, तो वो भीड़ के अंदर 45 एकड़ देने वाले थे तो ट्रांजिशन बांधने को जगह मिलती, तो और भी बहुत सारे बिल्डर आते. पहले 33,000 करोड़ रुपया धारावी का डेव्हलपमेंट में सरकार को मिलने वाला था. दिलीप खंदारे काँग्रेसचे नेते पण आमच्या सोबत आहेत, जे हुकुमसिंग यांचे सहकारी आहेत. हा जो मुद्दा आहे की जी सर्वसामान्य लोकांसाठी जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधलं जातं, मैदान असतं, त्या जागा या प्रायव्हेटायझेशन होण्याचं कारण काय? कुठल्या तरी बिल्डरला, कुठल्या तरी कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे? गेली 5 वर्षापासून जर तुम्ही बघत असाल साहेब, तर इलेक्ट्रिसिटी विकली गेली. अंबानीला रिलायन्स गेलं, अदानीला इलेक्ट्रिसिटी गेली. हा जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापर्यंत जेव्हा वर्षाताईंनी बांधला तेव्हा तो प्रॉफिट मध्ये होता. आणि आजच्या तारखेपर्यंत ज्या दिवशी तो अलॉटमेंट झाला त्या दिवशी तो प्रॉफिट मध्ये होता. हे फक्त सरकारला प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. लोकांना, ज्या धारावीकरांना आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ शकत नाही, धारावीतले मुलं कुठेही जाऊ शकत नाहीत. आमच्याकडे इंटरनॅशनल स्कूलला एकीकडे सरकार तुमचं असो, भाजप शिवसेनेचं असो, ज्या उच्चतम सोयी आहेत, खेळायच्या असेल, क्रीडा असेल, आणखी काही असेल, सायन्स मधल्या असेल, त्या सामान्यातल्या सामान्य माणसाला मिळाव्या यासाठी घोषणा होतात, मुख्यमंत्री बोलतात, त्या सरकारचे या सरकारचे. नेमकं तसं होताना आपल्याला दिसत नाही दिसत साहेब. होतंय काय की आलेली सरकार सत्ता, जी बीजेपीची सत्ता आहे, मागील 10 वर्षामध्ये प्रायव्हेटायझेशन टोटल आमच्या धारावीतला आज बिझनेस संपला. कारण की प्रायव्हेटायझेशन झालं. छोट्या मोठ्या गोष्टी आमच्या मॉलमध्ये गेल्या. आमच्याकडे मॉल अवेलेबिलिटी नाही, आमच्याकडे जीएसटी नाहीये, इन्कम टॅक्स नंबर, आमच्याकडे छोटे छोटे कारीगर आहेत त्यांच्याकडे सगळे अवेलेबिलिटी नव्हती. ती छोटी हँड मेकिंग आज मटक्यापासून ते बांगडीपर्यंत सगळे बनवणारे लोक आमच्याकडे होते. स्त्रियांना लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी या धारावीमध्ये बनायच्या, त्या आजही बनत असतील. पण नोटबंदीनंतर त्याच्यावरती नेमका परिणाम झाला. कारण नोटबंदीचा स्मॉल स्केल इंडस्ट्रीवरती काय परिणाम झाला याच्यासाठी धारावीचा कायम अभ्यास केला जातो की तिथे नेमके त्याचे पडसाद कसे उमटले. आप में से कोई उद्योग वहां से धारावी से हैं जो बता सके? नोटबंदी जो की गई थी ये टोटल फेल है और इसमें जो छोटे व्यापारी थे वो बुरी तरह एकदम परेशान हो गए. छोटा छोटा कारोबार आज धराई में जो चल रहा था बड़े पैमाने पे कांग्रेस के राज में, ये शिवसेना भाजपा के राज में, ये नोटबंदी की वजह से और जीएसटी की वजह से टोटल तौर पे एकदम बंद हो चुका है. संक्षेप में बताइए. सर देखिए, नोटबंदी से 30,000 व्यापारी धारावी से जा चुका है, जो सबसे बड़ा लॉस है. जितना भी स्मॉल इंडस्ट्री था वो बंद हो चुका है. इससे बड़ा नुकसान क्या हुआ नोटबंदी का? जो धारावी में जो इंडस्ट्री है छोटी छोटी, जो आपसे जुड़ी हुई है या आपके पहचान वाली हो, आप खुद करती हो, क्या असर दिख रहा है वहाँ? असर तो बहुत है, क्योंकि पहले के टाइम में अभी के टाइम में तो फर्क
सबको दिखता है ना। पहले जब कांग्रेस का राज था तो कांग्रेस गरीब भी खाती थी, कांग्रेस भी खाओ गरीब भी खाओ, लेकिन अभी के इसमें गरीब खाओ मत, सिर्फ बीजेपी और शिवसेना खाओ, गरीब नहीं खा सकते। या प्रश्नावरती आपण भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना प्रश्न विचारणार आहोत की या सर्व लोकांची मतं तुम्ही पाहिली, स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी डब्यात गेली धारावीची, या मुद्द्यावरती शिवसेनेचं काय म्हणणं? उद्योगधंद्याच्या बाबतीत जर बोललं तर फक्त 5 वर्षात उद्योगधंदे धारावीतले बंद झालेत का? इतक्या वर्षापासून काँग्रेसची सत्ता धारावीत आहे. काय केलं रोजगारासाठी, तरुणांसाठी काय केलं त्यांनी दाखवावं, म्हणून तर आज त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे ना. आणि राहिला प्रश्न खासदारांनी काय केलं त्याचा हा कार्य अहवाल या ठिकाणी अरे अहवाल कागदावरती असतो पण तुम्ही प्रत्यक्षात सांगा. प्रत्यक्ष सांगू शकतो ना. सायन रेल्वे स्टेशनचा जो कायापालट असेल किंवा तुमचं हे सेक्टरसाठी रेल्वे स्टेशनवरती एक पूल पाहिला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. इस्केलेटर नाही, एक पूल बांधलेला दिसला तिथे, ही एक चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. सायन्स स्टेशनच्या हॉस्पिटलच्या इथे क्रॉसिंगसाठी तो ब्रिज त्यांच्या माध्यमातून झालाय. पासपोर्ट कार्यालय तुमच्याकडे येतो. तुम्ही काय रेल्वेच्या सुविधाबद्दल बोलत होता? रेल्वेच्या सुविधामध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी पार चेंबूर पासून ते माहीमपर्यंत जी रेल्वे स्टेशन्स येत आहेत या दक्षिण मध्य मुंबईमधल्या, त्यातल्या अर्ध्याहून अधिक रेल्वे स्टेशनवरती एक्सेलेटर लागले. एक तिकीट विंडोज वाढल्या, सोयी वाढल्या एकंदरीत. आणि त्याचप्रमाणे ह्याही पुढे जाऊन दादर स्टेशनचं रिमॉडेलिंगचं सँक्शन झालेलं आहे. वडाळा ते चेंबूर पर्यंत मोनोरेलचं एक्सटेन्शन काँग्रेसच्या काळात व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही. पण तुमच्याही काळात ते अत्यंत निवडणुकीच्या तोंडावर त्याची सुरुवात झाली असं का? वडाळा टू 7 रस्ता झाला, आता पुढे झालं ते. वडाळा तर चेंबूरच होतं, आता चेंबूर टू 7 रस्ता काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात ती डब्यात गेली होती. त्यानंतर एक्सटेन्शन भाजपने सुद्धा सुरुवातीला का दिलं नाही त्याचा फायदा लोकांना झाला असता. तो निवडणुकीच्या तोंडावर का झाला? जसं स्कोमी कंपनीने मध्ये काम बंद केल्यामुळे तो जो एक टेक्निकल इश्यू झाला त्याच्यावरती आपण तोडगा काढून आता परत वडाळा टू हे सुरू केलंय का आपलं मोनोरेल 7 रस्त्यापर्यंत जाते. म्हणजे 7 रस्ता टू चेंबूर ही तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळाली. मेट्रोचं अंडरग्राऊंड प्रभादेवी ते अगदी टी जंक्शन पर्यंतचं अंडरग्राऊंड काम चालू आहे. म्हणजे मेट्रोचं काम देखील पूर्ण टप्प्यामध्ये आहे. आता परवाच्या दिवशी MUTP 3A मध्ये जे काम होणार आहे त्या कामामुळे देखील जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचं अप्रुव्हल फक्त मुंबईसाठी देण्याचं काम आमच्या सरकारकडनं केलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ही दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. कुठे जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. मूड महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला विचारायचं की काही आकडे काय येतोय मी काही आकडे माझ्याकडे आलेले आहेत. राहुल शेवाळे यांनी MP लॅड फंडामध्ये 20.53 कोटीपैकी 68% हे खर्च पायाभूत सुविधावरती केलेले आहेत. 23.97 आरोग्य आणि स्वच्छता आणि 4.96 शिक्षणावरती आणि 2.48 क्रीडा आणि सरकारी योजनेमधनं. हा खर्च जर झाला असेल तर सामान्य माणसाच्या पारड्यात काय पडलं? उनका ये लोग जो बता रहे हैं उनकी यादी किधर है, कौन सी जगह पे उन्होंने पैसा खर्च किया, हमको तो किधर दिखता नहीं है. और ये क्या एडवर्टाइज में पैसा खर्चा किया, बड़े बड़े होल्डिंग लगाए या क्या किए, ये सब चीजें दिखानी चाहिए ना. मूलभूत लिस्ट बताओ ना. खाली कागज पे पेपर पे तो बहुत कुछ है लेकिन अंदर कुछ नहीं. साहेब मला एक प्रश्न आहे, खासदार राहुल शेवाळे धारावीमध्ये किती वेळा आले? किती वेळा आले? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा महिलांसाठी महिलाच्या 300 महिला बचत गटांना त्यांनी अंगणवाडीचा अन्न पोषक आहाराचा खाऊ चालू केला, ताजा गरम ताजा आहार. आणि THRचं एक टेंडर निर्माण केलं. आज भाजपचं सरकार असताना पंकजा मुंडे आहेत, महिला बाल कल्याणच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय केलं ते THR घेऊन एका कंपनीला दिला आणि सगळ्या बचत गटांना असं आता तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की ते सगळे कंत्राट रद्द आता रद्द करायला सांगितले. पण पूर्वी काय महिला बचत गट असे बसलेले आहेत. खासदार तुमच्या मतदारसंघामध्ये दिसले कि अगर इतना ही अच्छा काम किए थे तो यहाँ पे शिवसेना के 4 नगर सेवक, BJP के 2 नगर सेवक, मनसे के इनके सिर्फ 1 नगर सेवक है. मैं पूछा अगर इतना ही अच्छा काम, हाँ 2 है, हाँ माझा गलती है, तो तुमच्या नगरसेवकांनी काय एकच नगरसेवक आहे तुम्हाला, एकच आहे. मला सांगा
खासदार कधी दिसले नाही? अरे खासदार येतात ह्याला भेटायला येणार काय? ते लोक येतात काम करायला येतात, कुठे येत नाही. कुणा ह्याला काँग्रेसवाल्याला भेटायला जाणार काय? ते येतात ते आपल्या कामासाठी. वर्षा मॅडमने काय केलंय? आजपर्यंत धारावीत काय डेव्हलपमेंट केली आहे? काँग्रेसची सत्ता होते, खासदार यांचे होते, आमदार यांचे होते. धारावीकरांना 300 स्क्वेअर फूटचं घर देत नाही, तर 500 स्क्वेअर फूटचा बॅनर लावताय. वर्षा 3 बार कंटिन्यू लगातार जीती है और उसका मार्जिन बढ़ता जा रहा है. अगर काम नहीं किया तो कैसे जीती? वो अपनी ईमानदारी और लगन से जीती है. साहेब आता आपलं हे देशाचं राजकारण चाललेलं आहे. आता देशावर बोला की आपल्याला 15 लाख आमच्या अकाउंट मध्ये कधी येतील? देशाच्या मुद्द्यावरती चर्चा करू आपण. आपण मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करतो. आप वहां से कुछ बोल रही थी. मैं बोल रही हूँ, उन्होंने कहा था कि हमारे 3 जीत के आए हैं, तो बिना काम के जीत के आए क्या? जब आपने वर्षा गायकवाड़ के पर उंगली उठाया है कि 4 बार जीत के आई है. हाँ, मुझे एक लेटर लाने के लिए चेंबूर जाना पड़ता है. आपके राहुल शिवाले आपण याला पालत का? अशा मैंने बोर्ड लावते, आम्ही बोर्ड लावते, आपण याला पालत का? खूप मोठा पसरलेला मतदारसंघ आहे. यांच्यासाठी धारावीतल्या लोकांसाठी काही इथे खासदारांनी काही इथे केंद्र उभारलेलं आहे का मदत? त्यांना चेंबूरला का जावं? एक लक्षात ठेवा, आता ताई बोलल्या ना खोटं आहेत. काँग्रेस कसं रेटून बोलायचं, खोटं बोलायचं. रेटून एक लक्षात ठेवा. खासदार स्थानिक खासदार आहे, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत. तिने आपलं ऑफिस ठेवलेले खासदार 2-2, 3 तास तिथं बसतात आणि लोकांची कामं करतात बसून. लोकांनी कधी तिथून त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कधी कुणाला परत पाठवलेलं नाहीये. कुणाची कामं असू द्या. बाबूरावजी, 68% खर्च होणं पायाभूत सुविधावरती 20.53 कोटीपैकी ही खूप मोठी रक्कम आहे. आज ऐका, इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला धारावीमध्ये, कारण आता धारावी आपण जरी धारावीमध्ये आपण बोलत असलो तरी या मतदारसंघामध्ये चेंबूर आणि अणुशक्ती पासून माहीम वडाळ्यापर्यंत सगळे मतदारसंघ आहेत. त्यामुळे या सगळ्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कुठे दिसतं ज्यात इतका खर्च झाला? एक लक्षात घ्या, एलपिस्टनचा ब्रिज राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने झाला. सायनमध्ये आता या ठिकाणी जे कार्यालय उघडलेलं आहे, पासपोर्ट कार्यालय, हे सुद्धा धारावीतल्या लोकांच्या सोयीसाठी झालेलं आहे. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं, तशी काँग्रेसवाल्यांची अवस्था झालेली आहे. नोटबंदीमुळे तिथला स्मॉल स्केल इंडस्ट्री ही उद्ध्वस्त झाली असा आरोप आपण ऐकला. काय म्हणणं आपलं? सपशेल चुकीचं आहे. नोटबंदीमुळे म्हणजे उद्योग जगतातले त्या तिथले छोटे उद्योग करणारे लोक सुद्धा इथे आलेले आहेत. नाही बरोबर आहे, जे बरोबर आहे. नोटबंदीमुळे काही लोकांचे धंदे काही कारणामुळे बंद पडले असतील, जे एकंदरीत कॅशवरती जे चालू होतं. परंतु तुम्ही जर प्रोव्हिडंट फंडाचे अकाउंट काढले तर तुमच्या लक्षात येईल की नोटबंदीनंतरच प्रोव्हिडंट फंडाचे अकाउंट वाढले. याचा अर्थ कामगारांना जे काम करत होते त्यांच्या प्रोव्हिडंट फंडाचे अकाउंट मिळाले. एक मिनिट, नोटबंदीमुळे सगळे कारखाने विकायला लागले यांच्यामुळे. हे फक्त तुम्ही काम करता? मी स्वतः कारखानदार आहे. काय तिकडे 35 माणसं होती, आता माझ्याकडे 2 माणसं आहेत. या नोटबंदीमुळे काम करत होता तुम्ही तिथे? माझा छोटा मोठा कारभार आहे. मी चांदीचा व्यापार करतो, छोटा मोठा कारभार आहे. पण माझी 35 माणसं होती. या नोटबंदीमुळे सगळं वाटोला झालाय. काय कामगारांना पगार दिले नसल्यामुळे जातात असं आहे. नोटबंदीमुळे कामगारांचं शोषण थांबलं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देखिए, झूठा अगर है यार तो फिर यार बदल दो, और धोखा फरेब खाए हो सरकार बदल दो, और घर के हरिक सिम पे नफरत की इबादत मिसमार करो, आज ही दीवार बदल दो. आपके शायराना अंदाज के बाद में जरा बीजेपी के साथ बात करो. आता जे सांगण्यात आलं की मुंबईमधले साईच्या साई खासदार हे युतीचे आहेत आणि ते 6 खासदार निवडून आल्यामुळेच मुंबईला 1 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे मोदी सरकारांकडून मिळाले. आज मुंबईचा जो कायापालट होतोय, मेट्रोच्या माध्यमातून, भुयारी रस्त्यांच्या माध्यमातून, भुयारी रेल्वेच्या माध्यमातून 1 लाख कोटी आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये मुंबईच्यासाठी 1 लाख कोटी रुपये कधीच मिळाले नव्हते, जे आज मिळालेले आहेत. धारावीच मतदारसंघ नाहीये तर अनेक मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून फिरताना तुम्हाला काय जाणवलं? माहूलमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, BRC कामगारांचा प्रश्न आहे, दादरच्या CIC सेस ज्या इमारती आहेत तिथल्या त्यांचा प्रश्न आहे, सिद्धी कॉलनी यांचा सगळा मुळात प्रश्न
इमारतींचं पुनर्विकास, त्याचं पुनर्निर्माण, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, सामान्यांचे जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत का, की त्यात काही बदल घडून आणण्याचा प्रयत्न खासदार त्यांच्या पक्षाने केलेला आहे? साहेब, मला एवढंच बोलायचं, जर खासदारांनी अशी छोटी मोठी कामं केली असती, आता सगळ्यात पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर धारावीला कुठल्याही लोकांना कुठल्याही शहरामध्ये जावा, इन्फ्रास्ट्रक्चर जरुरी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर धारावीमध्ये आजपर्यंत झाले नाही. गेल्या 10 वर्षापर्यंत जो मोड होता, राहुल गांधी ज्यावेळी राजीव गांधी आले त्यावेळी 36,000 करोड रुपये त्यांनी फक्त गटारासाठी दिले होते, की धारावीतली गटार ड्रेनेज बदल करता. पण त्याच्यानंतर जो विकास झाला, आता सांगतात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो काय खर्च येणार आहे 1 लाख करोड रुपये ते आणतो बोलतात, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर कुठे दिसतच नाही. उद्धव ठाकरे जी ने कहा कि चौकीदार चोर है, ये उद्धव ठाकरे जी का स्टेटमेंट था और हमने भी सुना और सारे लोगों ने सुना. आज बीजेपी और शिवसेना ने साथ में मिलकर सरकार बनाई, साथ में मिलकर आपने बोला ये सब बातें हैं. लेकिन मैं इन लोगों को पूछना चाहता हूँ, शिवसेना और बीजेपी वालों को, रोज गालियां देने का, जो आए वैसा बात करने का और फिर साथ में एकजुट होकर काम करने का, ये राजनीति किधर की राजनीति है? मुद्दा असा आहे, या ठिकाणी नाही अरे पण मी उभा राहिले, तुमची एवढी काय घाबरगुंडी होते. या ठिकाणी लक्षात घ्या, मोदी साहेबांच्या काळामध्ये देश उभा राहतोय. नोटबंदीमुळे आम्हाला माहिती आहे, ऐका ना, नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाचं नुकसान नाही झालं, काँग्रेसवाल्यांचे काही पैसे. पण नोटबंदीमुळे नुकसान झालंय, शिवसेनेची भूमिका होती, तुमची भूमिका वेगळी आहे का? मुद्दा असा आहे, नोटबंदीमुळे नुकसान झालं नाही, नोटबंदीमुळे काँग्रेसवाल्यांचं नुकसान झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं नाही, कारण त्यांच्याकडे जे ब्लॅक मनी होते ते सगळे पैसे कुजले. तुमच्या भूमिकेत बदल कसा झाला? नोटबंदीचा विषय जर झाला तर धंदे ज्यांचे बंद झाले, जे टॅक्सच भरत नव्हते, इथं अशा लोकांना त्रास होतोय ज्यांना टॅक्स भरायची सवय नव्हती आणि नरेंद्र मोदींमुळे आता ते त्यांना भरावं लागतंय, ते त्यांना आता पचन होत नाहीये, त्यामुळे त्यांचा हा. पहिलं मी इथे बॅडमिंटन खेळायला जातो, आमचे राजेंद्र सूर्यवंशी, महादेव नारायणे, आम्ही सगळे तिथे खेळायला जातो. पहिलं काँग्रेसच्या सत्तामध्ये टाईनी बांधलं आमच्या, तिथे आम्ही खेळायला जाताना 3,000 रुपये 3 महिन्याचे होते. आज नवीन माणसाला ते हँडओव्हर केलेलं आहे, तो आज 6,000 रुपये मागतोय. म्हणजे धारावीतल्या लोकांना सवलती मिळत नाहीयेत. हे ताईच्या राज्यात आम्हाला सवलती मिळत होत्या. अजून कोणत्या गोष्टीची अपेक्षा होती जे या विद्यमान खासदारांनी? आता इथं बऱ्याच अशा शाळा आहेत, पण याचा आरोप तुम्ही कोणावर लावता? राहुल शेवाळेवरती? प्रश्नच नाही. विकलं त्यांनी नाही, त्यांच्या सरकारने विकलं. मी वैयक्तिक त्यांचं नाव घेत नाही. ये जो चीज थी ताई ने जो बनाया, इन लोग ने प्राइवेट कंपनी को ये स्पोर्ट क्लब बेच चुके. हमारे बच्चे जो कम फीस में पढ़ते थे टाई के टाइम में, आज हमारे बच्चों को उनको जो कॉन्ट्रैक्ट. ये जो धारावी स्पोर्ट कॉम्प्लेक्स की बात है, ये जो है सिर्फ धारावी के बच्चों को फायदा नहीं था, ये हमारे पूरे मुंबई को फायदा था, मुंबई के बच्चों को फायदा था. त्यांनी जो आरोप लावला की स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे धारावी मधलं अत्यंत चर्चेत असणारं मुंबईतलं हे विकल्या गेलेलं आहे आणि या खासगीकरणाचा डाव हा राहुल शेवाळे यांनी रचलाय. कोण उत्तर देणार तुमच्यापैकी? भाजप देईल की शिवसेना? विषय भाजप देणार आहे किंवा शिवसेना देणार आहे हा नाही. विषय हा आहे की जेव्हा ह्या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन झालं तेव्हापासून ते अगदी काल परवापर्यंत त्याचं जे काही खाजगीकरण झालंय त्यापर्यंत त्या कॉम्प्लेक्सची परिस्थिती काय होती हे बघणं गरजेचं आहे. मी खाजगीकरणाला काही सपोर्ट करतोय किंवा विरोध करतोय हा विषय नाहीये. त्या कॉम्प्लेक्स ज्या सुविधांसकट बनवला गेला होता त्या सुविधांचा पूर्णपणे वापर होत होता की नाही होत होता, त्या स्विमिंग पूलचा काय परिस्थिती होती, बॅडमिंटन कोर्टची काय परिस्थिती होती, एकंदरीत किती खेळाडू तिकडे निर्माण करण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीला यश मिळालं म्हणजे सरकारी मंडळींना, आणि त्यातनं ते जेव्हा होत नव्हतं तेव्हा तक्रारी येत होत्या, मेंटेनन्स होत नव्हता, त्याकरता कोणतरी एक मेंटेनन्स करणारा केअरटेकर पाहिजे. हा खाजगीकरण नाही. याच्यामधल्या ज्या काही समस्या असतील, ह्या काही समस्या असतील त्याच्यामध्ये असू शकतात, त्याच्यावरती तोडगा. हे उत्तर भाजपने दिलेलं आहे. शिवसेना भाजपकडून हे अधिकृत उत्तर आलेलं आहे यांच्या आरोपावरती. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी, इथल्या कार्यकर्त्यांशी आपण वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा केली, त्यांच्याकडे उत्तर जाणून घेतली, त्यांना नेमकं समाधान काय मिळालं, इथल्या लोकांना, सर्वसामान्यांना या 5 वर्षातील सगळ्या कामाचा, खासदारांच्या, राहुल शेवाळेंचा काय नेमका फायदा झाला यावर आपण चर्चा केली. मूळ महाराष्ट्राचा या विशेष जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र.